नमस्ते. आज आपण केदारनाथ मंदिराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. केदारनाथ हे उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात हिमालय पर्वताच्या कुशीत वसलेले एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे भगवान शिवाला समर्पित असून भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 4 धामांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. केदारनाथ मंदिर मंदाकिनी नदीच्या काठावर सुमारे 3584 मीटर 11755 फूट उंचीवर स्थित आहे. पौराणिक कथेनुसार महाभारत युद्धानंतर पांडवांनी कौरवांचा वध केल्यामुळे त्यांना पाप लागले होते. या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते भगवान शिवाच्या शोधात हिमालयात आले. त्यावेळी भगवान शंकराने बैलाचे नंदीचे रूप धारण केले आणि पांडवांपासून लपले. भीमाने त्या बैलाला ओळखले आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बैलाचा धड वेगळे झाले आणि धडाचा भाग केदारनाथ येथे राहिला, तर बाकीचे भाग पंच केदारांमध्ये तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर, कल्पेश्वर विखुरले गेले. पांडवांनी येथे मंदिरांची स्थापना केली. नंतर 8व्या शतकात आदिगुरु शंकराचार्यांनी या मंदिराचा निर्जोद्धार केला असे मानले जाते. मंदिराच्या मागे शंकराचार्यांची समाधी देखील आहे. केदारनाथ येथील शिवलिंग त्रिकोणी आकाराचे असून ते स्वयंभू मानले जाते. असे मानले जाते की केदारनाथ मंदिराचे रक्षण भगवान शिवाचे उग्र अवतार असलेले भैरवनाथ करतात. केदारनाथ मंदिराच्या अगदी जवळच भैरवनाथांचे मंदिर आहे. केदारनाथ मंदिरातील सर्व विधी कन्नड भाषेत केली जाते. ही एक अनादी काळापासून चालत आलेली प्रथा आहे. मंदिराचे मुख्य पुजारी हे कर्नाटकातील वीरशैव समुदायाचे असतात. त्यांना रावल म्हणून ओळखले जाते. सर्वोत्तम वेळ केदारनाथाला भेट देण्यासाठी मे, जून आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे महिने सर्वोत्तम मानले जातात. हिवाळ्यात साधारण नोव्हेंबर ते एप्रिल, मे पर्यंत बर्फवृष्टीमुळे मंदिर बंद असते. केदारनाथमध्ये हवामान अत्यंत थंड असते. तापमान 51 अंश सेल्सिअसच्या आसपास असते आणि अचानक हवामानात बदल होऊ शकतो. पाऊस आणि धुके वारंवार येते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. जाण्यासाठी मार्गे विमानाने जाऊ शकतो. देहरादून मधील जॉली ग्रॉट विमानतळ हे केदारनाथासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. तेथून बस किंवा टॅक्सीने पुढे गौरीकुंडकडे जाता येते. रेल्वेनेही जाऊ शकता. ऋषिकेश रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तेथून सोनप्रयाग किंवा गौरीकुंडसाठी बस किंवा टॅक्सी उपलब्ध असतात. रोडवेने जायचं असेल तर सोनप्रयाग पर्यंत वाहनाने जाता येते. सोनप्रयागामध्ये नोंदणी करावी लागते. त्यानंतर गौरीकुंड पर्यंत टॅक्सीने जाता येते. गौरीकुंड पासून केदारनाथ मंदिरापर्यंत सुमारे 16 किलोमीटरचा 8.7 मैल खडतर पायी प्रवास करावा लागतो. या मार्गावर खेचर, पालखी किंवा हेलिकॉप्टरची सुविधा देखील उपलब्ध असते. यात्रेसाठी आवश्यक वस्तू: ओळखपत्र आणि त्यांच्या 2-3 झेरॉक्स प्रती, एक छोटा आणि वॉटरप्रूफ बॅकपॅक, गरम कपडे, थंडी जास्त असल्याने उबदार कपडे, मोजे, टोपी आवश्यक आहे, चांगले ट्रेकिंग शूज, पाणी आणि कोरडा खाऊ, मूलभूत औषधे, बँडेज, पॅरासिटामॉल, वेदनाशामक बाम, सर्दी, पोटाच्या त्रासासाठी औषधे. प्रवासाचा खर्च: प्रवासाचा खर्च तुम्ही कुठून प्रवास सुरू करता आणि कोणत्या साधनांचा वापर करता यावर अवलंबून असतो. मुंबईहून केदारनाथला जाण्यासाठी विमानाने 5,000 रुपये एका व्यक्तीचे तर ट्रेनने 3,000 रुपये एका व्यक्तीचे खर्च येऊ शकतो. राहण्याचा खर्च साधारणपणे
1000 ते 1200 रुपये प्रति व्यक्ती प्रति रात्र असू शकतो. बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी बस आणि ट्रेनचा वापर करणे तसेच हॉटेल्सऐवजी स्वस्त राहण्याची व्यवस्था निवडणे फायदेशीर ठरू शकते. अनेक ट्रॅव्हल्स एजन्सी चारधाम किंवा केदारनाथसाठी पॅकेजेस देतात, ज्यातून प्रवासाचा खर्च अंदाजे कळू शकतो. केदारनाथची यात्रा ही केवळ धार्मिकच नाही, तर निसर्गाचा अनुभव घेण्यासाठीही एक अद्भुत प्रवास आहे. त्यामुळे योग्य तयारी करून आणि हवामानाचा अंदाज घेऊन यात्रेला निघणे आवश्यक आहे. माहिती आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.